महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधील नागरिकांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनाच निवडून आणण्याचा निश्चय केला आहे। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधत गाठीभेटी घेऊन होम टू होम प्रचारानंतर आता थेट घरोघरी मतदारांना भेटून प्रचार सुरू केला आहे। दरम्यान प्रभागातील नागरिकांनीही आता निर्धार केला असून यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनाच पसंती दिल्याचं यावेळी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं। दरम्यान शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं। त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचं आवाहन केलं। शिवसेनेच्या उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांना लाडक्या बहिणींचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच चौगुले परिवार आणि कारंडे परिवारानं सहभाग घेतला। 1984 पासून आपण शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केल्याचं सांगताना शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचं उमेदवार शोभा चौगुले यांचे पती पैलवान प्रभाकर चौगुले यांनी म्हटलं। या पदयात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मी शोभा प्रभाकर चौगुले प्रभाग क्रमांक 25 मधून उभी आहे। मी शिवसेनेकडून उभी आहे। मला धनुष्यबाण माझं चिन्ह आहे। मला खूप लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे। मला नक्कीच त्या निवडून देतील। धनुष्यबाणाला मतदान करून भरघोस मताने विजय करा। नमस्कार, माझं नाव धनंजय रामचंद्र कारंडे, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मी आणि माझ्यासोबत आहेत शोभाताई प्रभाकर चौगुले, त्या क गटामधून उमेदवार आहेत। आज आम्ही शांतीनगर या भागातील देसाईनगर, शशिकलानगर, महादेवनगर, परत नरसिंहनगर या सर्व भागामध्ये पदयात्रा काढली। पदयात्रेदरम्यान आम्हाला ज्या काही नागरिकांचा अभाव वगैरे होता, विकासापासून जो वंचित वगैरे भाग होता, तिथून खूप चांगला प्रतिसाद भेटला। प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार शोभा प्रभाकर चौगुले हे धनुष्यबाण या चिन्हाकडून उभारलेले आहेत। त्यांना बहुमताने विजयी करा। चौगुले परिवाराच्या ह्याच्यानं माध्यमातून झालेले आहे। हातवाड भागापासून जे झाले ना, आतापासून शिवसेनेच्या ह्याच्यानं माध्यमातून झालेले आहे। हातवाड भागात शिवसेना हे स्थापन केलं आम्हीच 1985ला। तेव्हाच्यापासून आज तक आम्ही शिवसैनिकच आहे आणि आजपत्र आम्ही गोरगरिबाची कामे केलेलं आहे। घरगुती तक्रार असू दे, बाहेरची तक्रार असू दे, कोणाला आर्थिक मदत पाहिजे हे आम्ही देत आलेलंच आहे आजपत्र। आणि ह्या गेल्या बारी आमचा मुलगा उभा होता, त्या मुलाला मतदान झालं, थोड्या मतान गेला आमचा मुलगा। या बारी आमची माझ्या पत्नीला उभा केलं आहे। कसं आहे वातावरण सध्या प्रभागामध्ये? सध्या वातावरण आम्हाला एक नंबर आहे। काय सांगाल ना, मतदारांना काय आवाहन कराल? मतदार विकासाच्या बरोबर आम्ही बोलायला आहे। विकास मुद्द्यावर आम्ही बोलायला आहे मतदारासंघ। आणि लाडक्या बहिणीचं मला लई इफेक्ट झालं आहे। लाडकी बहीण हे शिंदे साहेबांनी केलं आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे लाडकी बहिणीचं, पण त्याचं श्रेय भाजपवाले आणि राष्ट्रवादीवाले घ्यायचे।